हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अंगठीवरील नाव. आईच्या हातातील ती सोन्याची अंगठी माझ्या लहानपणापासून मला आठवते. गोलाकार, साधी, पण तिच्यावर कोरलेलं एकच नाव होतं, विक्या. बालपणी मी अनेकदा विचारायचो, आई, हे नाव बाबांचं नाही ना? ती फक्त हसायची. म्हणायची, कधी कधी काही नावं आपल्याला सगळ्यांपेक्षा जवळची असतात. तेव्हा वाटायचं कदाचित हे तिच्या तरुणपणीच्या एखाद्या जुन्या मित्राचं नाव असेल. पण जसजसा मी मोठा झालो तसतसं ते हसू आणि ती अंगठी दोन्ही अगदी गूढ वाटायला लागलं. आमचं घर लहानसं पण प्रेमळ होतं. बाबा सरकारी ऑफिसात होते, मी इंजिनिअरिंग शिकत होतो आणि आई गृहिणी. ती फार बोलकी नव्हती, पण घर तिच्याशिवाय काहीच वाटत नव्हतं. ती रोज सकाळी पूजा करताना अंगठीला स्पर्श करायची. कधी कधी तिच्या ओठांवरून एकच नाव निघायचं, विक्या, तू कुठे आहेस रे? त्यावेळी मला वाटायचं ती देवाशी बोलते. पण एके दिवशी मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती अंगठी हातात घेऊन रडत बसलेली होती. मी चकित झालो. आई, काय झालं? ती पटकन अश्रू पुसत म्हणाली, काही नाही रे, जुन्या आठवणी आहेत फक्त. आमच्या गावात दरवर्षी एक मेळा भरायचा. त्या मेळ्यात आईला जायला फार आवडायचं. यावर्षी मात्र ती तिथे गेली नाही. मी विचारलं, आई, का नाही चाललीस? ती शांतपणे म्हणाली, तो मेळा आता माझ्यासाठी नाही राहिला रे. त्या रात्री कपाटात काही शोधताना मला एक जुना डबा सापडला. त्यात काही पत्र, एक फोटो आणि एक जुनं हॉस्पिटलचं बिल होतं. त्या पत्रावर लिहिलं होतं, प्रिय आई, मी जिवंत आहे पण तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. माझं नाव आता बदललेलं आहे. एक दिवस भेटेन. तुझा विक्या. माझ्या अंगावर काटा आला. विक्या म्हणजे तोच अंगठीवरील नाव असलेला. त्या रात्री मी झोपलो नाही. सकाळी आईकडे तो डबा नेला. ती माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, तू शोधलंस ना ते? ती गप्प बसली काही वेळ. मग म्हणाली, होय विक्या, माझा भाऊ आहे. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. जेव्हा मी 10 वर्षाची होते तो हरवला मेळ्यात. माझं हृदय थरथरलं. पोलिसात कळवलं होतं पण काहीच धाका लागला नाही. बाबा गहिवरले. आई आजारी पडली. मी मात्र दरवर्षी त्याच दिवशी त्याच ठिकाणी जाते. कदाचित तो परत येईल म्हणून. त्या वर्षी मी ठरवलं, आईला न सांगता मी त्या मेळ्यात जाणार. जुन्या कागदात दिलेल्या तारखेनुसार विक्या हरवला होता 15 ऑगस्ट 1984 रोजी. मी तिथे पोहोचलो. गर्दीत नजर फिरवू लागलो. एका कोपऱ्यात हरवलेल्यांचा शोध नावाचं छोटं स्टॉल होतं. फोटो, जाहिराती, कागदांनी भरलेलं. तिथे एक वृद्ध माणूस बसला होता. काळा पांढरा फोटो हातात घेऊन. त्यावर लिहिलं होतं, हरवलेली बहीण मीनाक्षी जोशी. माझं हृदय थबकलं. आईचं नाव. मी त्याच्याकडे धावत गेलो. काका, ही बाई मीनाक्षी जोशी, कुठे आहे ती? तो माणूस माझ्याकडे पाहून थरथरला. तू कोण? मी थरथरत म्हणालो, मी तिचा मुलगा आहे. तो क्षणभर निशब्द झाला. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मीच विक्या आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय झालं होतं काका? तो म्हणाला, त्या दिवशी मेळ्यात हरवलो. एक जोडपं मला सापडलं. त्यांनी मला दत्तक घेतलं. नाव बदललं, विजय. आयुष्य पुढे गेलं पण मी माझ्या बहिणीला विसरू शकलो नाही. ती एकच गोष्ट आठवायची, तिच्या अंगठीवर माझं नाव कोरलेलं आहे. मी घरी परतलो. आई अंगणात बसून तोच फोटो पाहत होती. मी काही न बोलता तिच्यासमोर तो माणूस आणला. आईने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी किंकाळी फोडली. विक्या. ती धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोघंही रडत होते. 30 वर्षांनंतर भावंडं भेटली होती.
त्या दिवसानंतर आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. ती अंगठी अजूनही तिच्या हातात होती, पण आता तिचं महत्त्व बदललं होतं. ती म्हणायची, कधी कधी हरवलेली माणसं हरवलेली राहत नाहीत, ती आपल्या आठवणीत जगत राहतात, जोपर्यंत आपण त्यांना विसरत नाही. आईच्या आयुष्यातला रिकामा कोपरा आता भरला होता. अंगठीवर कोरलेला विक्या नाव आता फक्त आठवण नव्हती, ते जिवंत झालेलं नातं होतं. काही महिन्यांनी विक्या म्हणजे विजय काका पुन्हा आपल्या गावात राहायला आले. आई आणि तो रोज संध्याकाळी अंगणात बसून जुन्या आठवणी सांगायचे. मी त्यांना पाहून जाणवलं, जीवन किती विचित्र आहे. हरवलेले क्षण परत मिळू शकतात जर आपल्या मनात प्रेम शिल्लक असेल तर. त्या रात्री आईने मला तिची अंगठी काढून दिली. ती म्हणाली, हे ठेव, ही फक्त सोन्याची नाही, आठवणींचं ओझं आहे. कधी कुणी हरवलं तरी शोधायचं सोडू नको. मी ती अंगठी हातात घेतली. तिच्यावर कोरलेलं नाव चमकत होतं, विक्या. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.